माझे नाव मेघा गुणाची देवकते. आज मी तुमच्या समोर एक पात्री नाटक सादर करीत आहे. ओळखलं का मला? होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एरवी मी बोलले नसते, पण तुम्ही माझ्या विचाराची घोटून घोटून क्रीम केले. तुम्ही तर चक्क मला देवी बनवून फोटोमध्ये फ्रेम केले. जमेल तेव्हा जमेल तसं, जमेल तेव्हा जमेल तसं सुईनुसार माझे कौतुक केले. दुःख याचेच की तुम्ही मला गृहीत धरता. याचाच राग मी तुमच्या समोर खोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. कुऱ्हाडीचा रंडा गोटाच काढावा. सगळ्या गोष्टी डोक्यावरूनच गेल्या. एका वेगळ्या जणासाठी मी सेने सुचले होते. तुमच्या शब्दात सांगायचे रात्रंदिवस घासले होते. आज मी कसले गाव सजले होते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आम्ही तुमच्यासाठी शाळा काढली, कोणती उपकाराची भाषा नाही. आजच्या बाजार समस्येसारखा बेनबाजा गरदाशा नाही. मी विसरून गेले होते की आम्ही कोणकोणत्या गोष्टी पचवल्या आहे. आमच्या आत्मसन्मानाला दिवसले आहे. म्हणूनच तुमच्या भैर्याकानी मी गरण घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माय माऊलींनो, लिकीबाईंनो, शिकल्या सवल्यात उत्कृष्ट श्रीमुक्तीच्या कित्या कहाण्या झाल्या. माझा असा सांगून स्वतःसाठीच राबतात आणि गर्भातल्या सावित्रीचा गळा गर्भातच दाबतात. म्हणूनच तुमच्या संस्थापापुढे मी बेभान बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आज तुम्हाला काही सुचायचं नाही. शाळा काढण्यात काढतात, तुम्ही काढत बसायचं नाही. तुम्ही फक्त परोकामीचा विचार घ्यायलाच पाहिजे. दुसऱ्या ईश्वराला शोधून त्याला दाद द्यायलाच पाहिजे. म्हणूनच तुमच्या डोळ्यामध्ये मी झुंझुनी अंगार घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माझी खरी लेखती असं त्यापुढे झुकत नाही. ती कोणत्याही बाबाकडे आंधळपणी माता टेकीत नाही. आमच्याच माती, आमच्याच लोकांकडून तुझा भाव व्हावा लागला. माझा फोटो लावण्यासाठी सरकार GR काढावा लागला. आपल्या इथं नसलं की विचारांकडे काना डोळतो. समाजासाठी काही करायचं म्हटलं की आपल्या पोटात गोळा येतो. ज्योतिबा शिवाय सावित्री शिवाय ज्योतिबा एकटे दुखटे कधी नेता येणार नाही. विचारांची गोटी तुम्हाला लागावी म्हणूनच लेकींनो मी तुम्हाला बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. धन्यवाद.